महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची घोषणा 13 तारखेच्या नंतर होण्याची शक्यता। 8 ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल। ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेचं प्रकरण आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी नाही। 15 ऑक्टोबरला पुढची सुनावणी। आदिवासी आमदारांनाच 5 तास वाट बघूनही मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही। पेसा कायद्याच्या अंतर्गत भरती करण्याच्या संदर्भात निर्णय होत नसल्यामुळे उद्यापासून आदिवासींचा हायवे रोको आंदोलन करण्याचा इशारा। सरकारी बँकांमधील संचालकांच्या 32% जागा नियुक्ती विना, संचालकांची जवळपास 60 पदं रिक्त। बँकांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 24 जागा गेल्या 10 वर्षांपासून रिक्त असल्याची माहिती। एमपीएससी परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्यास 5 वर्षांपर्यंत कारावास, 10 लाखांपर्यंतचा दंड। पूजा केडकर प्रकरणामधून धडा घेत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता, तसंच उष्णता सुद्धा अधिक राहणार। हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांची माहिती। मुंबईसह राज्यामधील विजेच्या मागणीमध्ये मोठी वाढ। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर आणि वाढत्या उकाड्यामुळे वातानुकूलित यंत्र, विद्युत उपकरणांचा वापर वाढला। पुन्हा एकदा विजेची मागणी वाढली। आणि आता बघूयात मुंबईमधल्या घडामोडी सुपरफास्ट। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील फरार आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कल्याण न्यायालयानं सुनावली कोठडी। वरळी हिट अँड रन प्रकरणी पोलिसांकडून आरोपीच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल केलं जाण्याची शक्यता। मुख्य आरोपी मिहिर शहाने मद्यपान केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांच्या हाती। महात्मा गांधी रत्न अवॉर्ड 2024 डीवाय फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि समाजसेविका प्रियंका चोरगेंना प्रदान। महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजामधील उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना ठाण्यामध्ये दरवर्षी होतं या पुरस्काराचं वितरण। पश्चिम रेल्वेवरती गोरेगाव ते कांदिवली या स्थानकांच्या दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। यासाठी आज रात्री 12:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवरती ब्लॉक। मुंबईच्या ग्रँट रोड परिसरामधील 4 मजली इमारतीचा भाग कोसळला। युनायटेड चेंबर या इमारतीच्या 2ऱ्या आणि 4थ्या मजल्याचा स्लॅब कोसळला। काही लोक जखमी झाल्याची माहिती। पालघरहून मनोरकडे जाताना मद्यधुंद कार चालकाची 3 गाड्यांना धडक। दुचाकीस्वार तरुणांनी 25 ते 30 किलोमीटरपर्यंत कार चालकाचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या हवाली केलं। पालघरच्या वाडा तालुक्यामधल्या खामगाव कुंडल या रस्त्यावरती एसटीचा अपघात। काही विद्यार्थ्यांसह प्रवासीही जखमी। ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं। मुंबईच्या चर्चगेटहून 1 वर्षाच्या मुलीचं अपहरण करणाऱ्या महिलेला जयपूरवरून अटक। 19 सप्टेंबरला आरोपी महिलेनं केलं पदपथावरून अपहरण। मुंबई पोलिसांची चांगली कामगिरी। ठाण्यामधील टेंभी नाक्यावरच्या देवीचा आगमनाचा सोहळा। मुख्यमंत्री शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के सुद्धा सोहळ्याला उपस्थित। श्री चेऊलवाडी सार्वजनिक नवरात्र नवदुर्गा महोत्सव मंडळाचं यंदाचं 75वं वर्ष। वाजत गाजत देवीचं आगमन। योगेश खामकर यांनी साकारली देवीची मूर्ती। दीपक चौहान यांच्याकडून आकर्षक सजावट। वैद्यकीय शिबिरं, शैक्षणिक धार्मिक कार्यक्रमांचं मंडळातर्फे आयोजन। आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधल्या घडामोडी वेगवान स्वरूपात। पुण्यामध्ये स्कूल बस चालकाकडून 8 वर्षांच्या 2 मुलींवरती अत्याचार। 45 वर्षीय चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्यामधील अत्याचाराचं प्रकरण। वंचितच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅनवरती केली दगडफेक। कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। पुण्यामध्ये बापानं स्वतःच्या मुलीवरती 1 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना। शाळेमधल्या गुड टच बॅड टच या उपक्रमानंतर संबंधित प्रकार आला समोर। आरोपी पंकज ठाकूर पोलिसांच्या ताब्यात। काँग्रेसचे नेते राहुल गांधी शुक्रवारी आणि शनिवारी कोल्हापुरात। कसबा बावडा इथल्या भगवा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं करणार अनावरण। शनिवारी संविधान सन्मान संमेलनाला राहणार उपस्थित।
सोशल मीडियावरती उपदेशाचे डोस पाजणाऱ्या चैतन्य महाराज यांना बेड्या. चैतन्य वाडेकरांनी खासगी रस्त्यासह कंपाऊंड उखडल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली कारवाई. पुणे सोलापूर महामार्गावरती भीषण अपघात. रिक्षाला भरधाव कंटेनरने उडवलं. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर 3 जण गंभीररीत्या जखमी. अपघाताच्या नंतर कंटेनर चालक फरार. तुळजापूरहून ज्योत घेऊन जात असताना भाविकांच्या गाडीवरती काळाचा घाला. गाणेवाडीकडे जात असताना कामती रस्त्यावरच्या खड्ड्यात 4 चाकी उलटली. दोघांचा मृत्यू तर 6 जण जखमी. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची महालक्ष्मी रूपामध्ये बैठी पूजा. ही पूजा संजीव मुनीश्वर यांनी बांधली. जेजुरी गडावरील मुख्य गाभाऱ्यामधील उत्सव मूर्ती बालद्वारीमधील घटस्थापनेच्या ठिकाणी विधिवत सनई चौघड्याच्या वादनामध्ये आणली गेली. यानंतर जेजुरी गडावरती घटस्थापना. आणि यानंतर बातम्या बघूयात कोकणामधल्या. रायगडच्या रोहा शहरामध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 फुटी पुतळ्याचा लोकार्पण सोहळा. शिवसृष्टी परिसरामध्ये या सोहळ्याची जय्यत तयारी. छत्रपती उदयनराजे भोसले आणि युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते होणार लोकार्पण. कर्जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या कामाचं क्रिकेटपटू रोहित शर्मा याच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन. यावेळी रोहित शर्माचं मराठीमधून भाषण. आमदार रोहित पवारांच्या पुढाकाराने क्रीडा संकुलाची निर्मिती. सिंधुदुर्गच्या जंगलामध्ये अमेरिकन महिलेनं स्वतःला घेतलं होतं बांधून. अमेरिकन महिलेची कबुली. महिलेला मनोरुग्णालयामधून डिस्चार्ज. आज ती महिला मायदेशी परतणार. निसर्गामधल्या बदलांमुळे तळकोकणामध्ये हंगामाच्या पूर्वीच हापूस आंब्याला मोहर. काही ठिकाणी झाडाला आंबेही लागले. मुंबई गोवा हायवेवरती भीषण अपघात. मोटरसायकल आणि कारमध्ये झालेल्या अपघातामध्ये 60 वर्षीय मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू. कार चालक फरार. रायगडच्या सुधागड तालुक्यामधील 3 लाख रुपयांची लाच मागणारा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. तलाठ्याच्या विरोधामध्ये पाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रामधल्या घडामोडी सुपरफास्ट. नाशिकच्या चांदवड देवळा या मतदारसंघामध्ये भाजपच्या तिकिटांसाठी आहेर बंधूंमध्ये रस्सीखेच. विद्यमान आमदार राहुल आहेर आणि नाफेडचे संचालक केदारनाथ आहेर यांच्यामध्ये तिकिटासाठी रस्सीखेच. लवकरच नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक येणार. डिफेन्स आणि ऑटोमोबाईल या क्षेत्रासाठी नाशिकमध्ये चौकशी झाली. मंत्री उदय सामंत यांची माहिती. 2008 मध्ये मालेगाव इथे झालेल्या स्फोटामागे सिमीचा हात असल्याचा दावा. साध्वी प्रज्ञा यांच्या वकिलांचा मुंबई सत्र न्यायालयामधील विशेष एनआयए कोर्टामध्ये खळबळजनक दावा. स्फोटाच्या 16 वर्षांच्या नंतर खटला अंतिम टप्प्यामध्ये असताना नवा ट्विस्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिकच्या दौऱ्यावर. छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्री धनंजय मुंडेही राहणार उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.